हा झाला किनारा बिल्डिंग 1 ते 14. आपल्याला रंगशारदा माहित असेल तर ही आशिष शेलारांच्या घराच्या जवळच आहे. तर तिकडे एक गणेश मंदिर आहे, देऊळ आहे. देऊळ, त्या देवळात लोक रोज पाया पडायला जातात ना. कदाचित शेलार साहेब पण जात असतील तिकडे, सगळेजण जातात त्या देवळामध्ये. आता देवळामध्ये जनरली देव राहतो, तिथे या लोकांनी बोगस मतदार राहायला ठेवलेले आहेत का, हा महत्वाचा प्रश्न आहे निर्माण. आता त्या देवळाचा पत्ता देऊन तिथे, आणि त्यांचा पत्ता काय आहे तर महासागर गणेश मंदिर, कृष्णचंद्र मार्ग, वांद्रे पश्चिम. तर इथे कोण कोण लोक राहत आहेत? यज्जू सुब्रमण्यम, वडिलांचे नाव VT सुब्रमण्यम, घर क्रमांक 24/32, वय 23, लिंग पुरुष. दुसरं नाव सानिध्य अरोरा, वडिलांचे नाव संजय अरोरा, घर क्रमांक 24/71, वय 29, लिंग पुरुष. दीपक वाधवानी नंतरचं नाव, वडिलांचं नाव गोविंदराम वाधवानी, घर क्रमांक 54/24, वय 50, लिंग पुरुष. नाव दीपिका रमेश वाजपेयी, वडिलांचे नाव रमेश वाजपेयी, घर क्रमांक 24/52. आता इथे आनंद सागर पण लिहिलेले आहे. वय 43, लिंग महिला. आता ही सगळी परप्रांतीय नावं घुसवण्याचं काम हे कोणी केलंय? आपण बघितले तर यातली 90% नावं ही परप्रांतीय आहेत. मग ही परप्रांतीय नावं घुसडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय का? मनसेने तर केलं नाही. परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावी यासाठी आशिष शेलारांनी नावं घुसडवली आहेत का? भारतीय जनता पक्षाने नावं घुसडवली आहेत का? याला संशय निर्माण व्हायला जागा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.